यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। विमानतळ परिसरात नमाज पठण करण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तात्पुरती जागा द्यावी अशी मागणी करणारी टॅक्सी चालक संघटनेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी देणं शक्य नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय आदेश देताना? रिजवान, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? दीपाली, नक्की आपण तर बघा ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते अल्पसंख्याकांचा जो आहे तो रमजानचा महिना सुरू आहे आणि अशाच मुंबई विमानतळाच्या आवारामध्ये जे आहे ते यस सर येतोय मॅडम बोला। हॅलो, आवाज येत आहे? हो रिजवान, बोला। आवाज येत आहे? हॅलो 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 रिजवान, बोला। न्यायालयानं नेमकं काय म्हटलं या संदर्भात आदेश देताना? की आपण तर पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ती एक याचिका दायर करण्यात आली होती। दीपाली, नक्की आपण तर पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ती याचिका दायर करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये जे आहे ते मुंबई विमानतळाच्या आवारामध्ये जे आहे ते रमजान पठणसाठी जे आहे ती परवानगी देण्यात यावी अशी मागणीची याचिका दायर करण्यात, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे। स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई तळावरती जे आहे ते सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने रमजानच्या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी रमजान पठणसाठी परवानगी देण्यात यावी अशी कुठलीही बाब आम्ही देऊ शकत नाही। त्यामुळे ही जी याचिका होती ती मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेली आहे आणि मुंबई उच्च विमानतळावर आपण तर ज्या पद्धतीने अनेक वेळा अनेक प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्यामुळे ही जी याचिका होती ती फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक मोठा जो आहे तो दणका या ठिकाणी जे आहे ते हा जो याचिका दायर करण्यात त्यांना कुठेतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देताना दिसून आलेला आहे। दीपाली, निश्चितच रिजवान, त्यामुळे न्यायालयाने धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य दिल्याचं कळतं। धन्यवाद रिजवान या सविस्तर माहितीसाठी। बातमी